गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. मग आतापर्यंत आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सची जी सिरीज आहे ती कंप्लीट केली आहे. फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्सचे सर्व टॉपिक आपण त्यामध्ये बघितलेले, इव्हन सॉइल ऍसिडिटी, सॉइल कोलाइट, सॉइल ऑर्डर, सॉइल पीएच, ओके, सर्व आपण बघितलेले. पुन्हा त्यामध्ये आपण माझ्या हिशोबाने कोणता पार्ट नाही राहिलेला, एक बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटीचा छोटाच टॉपिक राहिलेला आहे, तो पण आपण बघून घेणार आहे. ओके, आजपासून आपण स्टार्ट केलं फंडामेंटल ऑफ ॲग्रोनॉमीची सिरीज. यामध्ये आपण जे मेन पॉइंट आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनात महत्वाचे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनात महत्वाचे ते बघणार आहोत. ओके, तर मी इम्पॉर्टन्स स्कोप याच्यावर न जाता डायरेक्टली क्रॉपचं क्लासिफिकेशन जे की कॉम्पिटेटिव्हच्या हिशोबाने पण महत्वाचं आहे आणि तुमच्या पेपर पॉईंट ऑफ व्ह्यूच्या हिशोबाने पण महत्वाचं आहे. इव्हन तुमचे 6 सेमिस्टर ते 8 सेमिस्टर ऍग्रिकल्चर मध्ये पुढे पण महत्वाचं आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये किंवा वेगवेगळे ऍग्रोनॉमीचे जे सब्जेक्ट पुढे येतील त्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाचे आहे, फॅमिली वगैरे. तर मग चला आपण आज क्रॉप क्लासिफिकेशन बघणार आहोत. बेसिक कन्सेप्ट आहे. तर आपण आज पाहणार आहोत क्रॉपचं क्लासिफिकेशन. ओके, तर मग तुम्ही म्हणसान सर क्रॉपचं क्लासिफिकेशन कोण्या बेसिसवर केलेलं आहे? आता मेनली 8 बेसिसवर केलेलं. पहिलं कोणचं येऊ शकतं तुमच्या मनात? सर पहिलं येतोय क्लायमेट. सगळ्यात महत्वाचं क्लायमेट कसं असतंय पहिलं. मग पहिलं ऑन दी बेसिस ऑफ क्लायमेट, ऑन दी बेसिस ऑफ क्लायमेट, क्लायमेटच्या बेसिसवर पहिलं कोणचं? ट्रॉपिकल. ओके, ट्रॉपिकल. मग सर ट्रॉपिकल म्हणजे काय? ट्रॉपिकल आणि टेम्परेट. दुसरं कोणचं येतंय याच्यातलं? बी टेम्परेट. ओके, ट्रॉपिकल क्लायमेट आणि टेम्परेट क्लायमेट. मग ट्रॉपिकल म्हणजे कसं माहिती का? ट्रॉपिकल म्हणजे वार्म, थोडं गरम, वार्म. ओके, आणि हे कसं? कूल. कसं? थंड कूल. ओके, हे कसं? कूल, वार्म क्लायमेट. नंतर याचं टेम्परेचर कसं राहील? हाय. टेम्परेचर कसं राहील? हाय. याचं टेम्परेचर कसं राहील? लो. टेम्परेचर कसं राहील? लो. ओके, टेम्परेचर कसं राहील? लो. मग याच्यात एक्झाम्पल द्या सर. एक्झाम्पल आता सर वार्म क्लायमेट मध्ये म्हणजे गरम हिच्यात कोणचं येते? गरम हिच्यात सर आपले एक्झाम्पल घेऊ शकतो आपण कोणचे? जे खरीप क्रॉप येतात ते. तेव्हा टेम्परेचर हाय राहते ना. रब्बी मध्ये हिवाळा लागला कसं बरोबर आहे. मग टेम्परेट क्लायमेट मध्ये हिवाळ्यातले जे एक्झाम्पल आहेत तेच येतात. कोणचे? सर ग्राम. ओके, डबल सर व्हीट, डबल सर बार्ली. ओके, सर ट्रॉपिकल मध्ये गरम क्लायमेट मध्ये कोणचं येतोय? सर सुरुवातीला सगळ्यात जास्त भारतात घेतात राईस. बरोबर आहे ना, सगळ्यात जास्त काय घेतात? राईस. नंतर सर आपल्या इकडचं सोयाबीन, पण ते ऑइल मध्ये येतं. ओके, ते ट्रॉपिकल मध्ये नाही घेऊ शकत, ते आपण ऑइल कंटेंट मध्ये बघतो. मग सर राईस. मग सर बाजरा. नंतर सर सोरगम. सर आता तिन्ही सीझन मध्ये येते, दोन्ही सीझन मध्ये, तिन्ही सीझन मध्ये येते. बरोबर आहे ना. मग आपण पण तरी पण सोरगम, त्यालाच आपण काय म्हणतो? ज्वार. ओके, समजलं? ट्रॉपिकल म्हणजे काय? वार्म अँड टेम्परेचर हाय. टेम्परेट म्हणजे काय? कूल अँड टेम्परेचर लो. समजलं इथपर्यंत? ओके, आता दुसरं ऑन दी बेसिस ऑफ झालं. मग आता सर दरवर्षी शिकतो खरीप क्रॉप पेरायचं, रब्बी क्रॉप पेरायचं, ओके, समर क्रॉप पेरायचं. मग ऑन दी बेसिस ऑफ काय? ग्रोईंग सीझन. क्वेश्चनच्या बेसिसवर, ग्रोईंग सीझनच्या बेसिसवर. ग्रोईंग सीझन. मग ग्रोईंग सीझनच्या बेसिसवर पहिले येते सर खरीप. दुसरं येते सर रब्बी. तिसरं येते सर समर. ओके, आता तुम्हाला सांगतो
जे टेम्परेट वालं, जे ट्रॉपिकल वालं होतं ना, ट्रॉपिकल वालं त्यालाच आपण काय म्हणू शकतो, खरीप. आणि जे टेम्परेट वालं होतं ना त्यालाच काय म्हणू शकतो आपण, रब्बी. बरोबर आहे. काऊन की खरीप मध्ये काय लागतंय, टेम्परेचर थोडं वार्म लागतंय. बरोबर आहे. पण रब्बी मध्ये काय, टेम्परेचर कूल. पण तुम्हाला मेन गोष्ट ध्यानात ठेवणे, डेट सर जून पासून कुठपर्यंत माहिती का, जून पासून ऑक्टोबर पर्यंत. जून ध्यानात ठेवायचं, तिथून पुढे 4 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर झालं. आणि इथं रब्बी मध्ये ऑक्टोबर पासून सर फेब्रुवारी मार्च पर्यंत. ओके. इथं समर मध्ये फेब्रुवारी पासून जून पर्यंत. ओके. मे जून पर्यंत टाइम देऊन समजला, खरीप, रब्बी आणि समर. आता ज्याला समजत नसन की बाबा पहिलं सीझन कोणचं ते जून महिन्यात, तर खरीपचं कोणचं, खरीप, त्यानंतर रब्बी, आर नंतर येते ना, पहिले की येते, नंतर आर येते, नंतर समर. ओके. समर तर समजते, समर उन्हाळा लागला की समर. ओके. आता याचे एक्झाम्पल कोणचे, राईस, नंतर तेच ज्वार, मेज. ओके. आणि तेच टेम्परेट मध्ये ज्याच्यात की कूल क्लायमेट आहे तिच्यात वीट, नंतर ग्राम. ओके. असे तुमच्या हिशोबाने एक्झाम्पल तुम्ही चेंज करू शकता. सर मग मेन गोष्ट आहे, समर मध्ये कोणची येतील, समर. आता समर मध्ये काय विषय होईल माहितीये का, समर मध्ये आपण ग्राउंडनट पण घेतो, ग्राउंडनट पण घेतो. ओके. समरचं घेतो. समर मध्ये आता सध्या समर सोयाबीन पण घेऊ शकतो. आता तर ऍडव्हान्स आले, पण आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं. तिन्ही क्लासिफिकेशन समजले सर. आता मेन गोष्ट काय ती माहिती का, लाईफ सायकलच्या बेसिसवर. लाईफ सायकल म्हणजे सर किती वर्ष जगता तुम्ही, किती वर्ष जगता. बरोबर आहे ना, किती वर्ष, ऑन दी बेसिस ऑफ लाईफ सायकल. मग तिसरं कोणचं आहे, लाईफ सायकलच्या बेसिसवर, लाईफ सायकल. ओके. कोण्या बेसिसवर, लाईफ सायकलच्या बेसिसवर. पहिलं सीझनल. ओके. पहिलं काय येत आहे, सीझनल. सीझनल म्हणजे एक सीझन म्हणजे खरीप किंवा रब्बी किंवा समर. ओके. हे झालं सीझनल. मग याचे एक्झाम्पल त्याचेच जे एक्झाम्पल असतील ते. मग दुसरं येतंय, दुसरं अॅन्युअल. अॅन्युअल क्रॉप म्हणजे काय, फुल इयर किंवा फुल सीझन. अॅन्युअल क्रॉप म्हणजे काय, फुल इयर, त्यानंतर 2 सीझन येते. 2 सीझन म्हणजे काय, 2 सीझन, असे 2 सीझन, खरीप आणि रब्बी. मग याचं एक्झाम्पल कोणचं, जिंजर. बरोबर आहे. गार्लिक. ओके. म्हणजे आपलं काय म्हणू शकतो आपण, हळद. ते हळद, अद्रक. ओके. तुमच्या भाषेत समजून सांगायसारखं, अद्रक, हळद हे काय दोन सीझन पर्यंत. म्हणजे जर समजा रेनी सीझन मध्ये जर लावलं, समजा जून महिन्यात जर लावलं, आपण काढणी कधी करतो, फेब्रुवारी मार्च महिन्यात. ओके. हळदीचं कोणतं जे ना 8 महिन्याच्या, 8 ते 9 महिने त्याचं काढणीचा पिरियड. आता तुम्हाला पुढे चालून ते पण शिकायचंय. ओके. तर 2 सीझन मध्ये काय असतं, जिंजर, टर्मरिक. काय, जिंजर, टर्मरिक. ओके. ओके. जिंजर, टर्मरिक हे लॉंग असतात. त्यानंतर अॅन्युअल. काय असतं, अॅन्युअल. अॅन्युअल म्हणजे काय, फुल सीझन, फुल इयर किंवा फुल सीझन. मग फुल इयर, फुल सीझन. मग याच्यात एक्झाम्पल कोणतं येतं सर, फुल इयर एका वर्षभर म्हणू शकतो आपण त्याला. मग फुल इयर साठी कोणतं येतं, शुगर केन सर. सुरुवातीला लावतो, जानेवारी महिन्यात लावला, म्हणजे जर रब्बीत लावला तर पुढच्या रब्बीतच काढायला येतो. बरोबर आहे ना. फुल इयर कधी कधी 1.5 वर्ष लागतो. बरोबर आहे ना. मग त्याचं एक्झाम्पल काय आलं, शुगर केन. ओके. त्यानंतर सेकंड येतं, थर्ड, फोर्थ येतो. त्यानंतर काय येतं, फोर्थ, बायनियल. बायनियल म्हणजे काय, याला काय लागल,
2 वर्ष 2 इयर किंवा 2 नाही बायनियल. बायनियलला काय लागन, बायनियलला लागन 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे काय, आता सुरुवातीला 2 वर्ष म्हणजे कसं की सुरुवातीला त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ एका व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे ते काय होईल एका इयर मध्ये होईल. ओके. आणि जे दुसरे सेकंड इयर मध्ये काय होईल माहिती का, त्याची फ्लावरिंग होईल. याचं एक्झाम्पल काय, बनाना, पपया. ओके. की बघ सुरुवातीला असं झाड तयार होईल, ग्रो करण स्वतःला, आणि त्याच्या पुढच्या वर्षी काय करण त्याचे फुलं येतील, फळं लागतील. ओके. फळं मोठं झाले का, फळं येतील, फळं लागतील. ओके. हे झालं. मग सर अॅन्युअल, बायनियल, सीझनल झालं. आता एकच राहिलं सर पेरेनियल. काय पेरेनियल, पेरेनियल म्हणजे काय माहिती का, 30 मंथ पर्यंत. किती, 30 मंथ पर्यंत. 30 मंथ पर्यंत म्हणजे तिच्यात किती 2 ते म्हणजे 3 ते 3 पेक्षा जास्त वर्ष, 3 इयर पर्यंत. ओके. हिच्यात काय घेऊ शकतो आपण, कोणचं पण क्रॉप घेऊ शकतो. मँगो म्हणजे ते ऑर्चर्ड वाल झालं ते. ओके. झालं. हॉर्टिकल्चर क्रॉप घेऊ शकतो आपण तिच्यात. आता लाईफ सायकलच्या बेसिसवर झालं. सर आता कोण्या बेसिसवर येतं, आता लाईफ सायकल झाली सर, जीवन व्यापन झालं सर, त्यानंतर सर पाण्याची अवेलेबिलिटी, पाणी लागन ना सर, पाणी लागन का नाही, क्लायमेट झालं. पण रेनफॉल ऑन द बेसिस ऑफ रेनफॉल, ते काय चौथं, रेनफॉल किंवा आपण त्याला म्हणू शकतो वॉटर, रेनफॉल किंवा वॉटरच्या बेसिसवर. ओके. सोर्स ऑफ वॉटर पहिले येते रेनफेड, रेनफेड, रेनफेड. आपण इथे सोर्स ऑफ वॉटर लिहू, सोर्स ऑफ वॉटर. रेनफेड, रेनफेड म्हणजे माहिती काय की मान्सूनचा जो पाऊस येतो ना तेवढाच. आपल्या वावराकडे आपल्याकडे पाणीच नाही, पायपाचं झंझट नाही, एरीचं झंझट नाही, लाईन आली रेन गेली रेन, काहीच घेणं नाही आपल्याला. आपला फक्त काय मान्सूनचा, ऊपर वाले ने पानी दिया हमने पेरा, ऊपर वाले ने पानी उखड़ लिया हमने फिर अपना क्रॉप उखड़ लिया. ऐसा कशाच्या भरोशावर आहे तिथे, मान्सूनच्या भरोशावर, मान्सूनच्या भरोशावर. ओके. मग रेनफेड क्रॉप. सर दुसरं कोणचं, इरिगेटेड, इरिगेटेड, इरिगेटेड. इरिगेटेड मध्ये काय होतं सर, स्वतःची विहीर आहे, माझ्याकडे विहीर आहे सर, विहीर. सर नदी आहे माझ्या वावरातून जाईल, सर बोरवेल आहे सर, काय काय नवीन आपल्याला काय तो डॅम आहे सर माझ्या जवळपास. त्यानंतर सर कॅनाल आहे, त्यानंतर सर शेततळे, काय शेततळे. त्यानंतर सर स्प्रिंकलर इरिगेशन आहे सर, ड्रीप इरिगेशन आहे, पाणी देतो सर, बागायतदार आहे आम्ही. ओके. हे काय झाले तुमच्या भाषेत सांगू का, कोरडवाहू, कोरडवाहू. आणि हे काय आले माहिती का, ओलोती म्हणजे बागायतदार. ओके. याच्या बेसिसवर झालं. मग आता रेनफेड मध्ये कोणचं क्रॉप घेऊ शकतो आपण, सोयाबीन वगैरे. आणि इरिगेटेड मध्ये, इरिगेटेड मध्ये सर कॉटन वगैरे पण घेऊ शकतो, त्यानंतर मेज घेऊ शकतो, ग्राउंडनट घेऊ शकतो. आता एवढे तेवढे एक्झाम्पल तुम्हाला ध्यानातच ठेवावं लागेल. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ रूट सिस्टम. सर झाडावर आलोच नाही ना आपण, क्लायमेटवर, लाईफ सायकलवर विचारलं होता. मूळ, मूळ कसं राहते हे पुसलं नाही का, ध्यानात राहत नाही म्हणून. नंतर सर मूळ, मूळ कसं आहे सर, मग सुरुवातीला ऑन 5व्या नंबरचं आहे ना कोणचं, रूटच्या बेसिसवर. रूट कसं आहे सर, रूट कसं आहे म्हणजे सर, आता आम्ही का उपटूप पाहायचं का, तसं पाहावं लागेल बे, ऍग्रिकल्चरिस्ट आहे ना मी. आता तुम्हाला सांगतो, पहिले काय होतं माहिती का, एक माणूस सरळ जायचा, अरे थोडंफार अशा अशा ब्रांचेस राहायच्या. याले काय म्हणतात माहिती का, याले काय म्हणतात, याले म्हणतात टॅप रूट, टॅप रूट. ओके. याला काय म्हणतात टॅप रूट, समजलं, हे टॅप रूट. ओके. सरळ एक एक जे असतो तो सरळ असतो, त्यानंतर ब्रांच असतात, ते झालं टॅप रूट. आता सर दुसरं कोणचे, ऍडव्हान्टेजियस, ऍडव्हान्टेजियस. ओके. ओके.
ऍडव्हान्टेशियस रूट. मग तिच्यात काय असतं माहिती का, ऍडव्हान्टेशियस मध्ये जवार झालं, बाजरा झालं, मेज झालं, राईस नाही, ज्वार बाजरा. ओके, याच्यात कसं असतं माहिती का, हे झाड आहे, हे असं आहे. ओके हो, असं याच मुळाजवळ आहे, इकडून 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 असं सपोर्ट येतोय. ओके, असं असं पाहिलं तुम्ही कधी उचलून शुगर असं येते ना. हे काय आलं ऍडव्हान्टेजेस. टॅप रूट सिस्टम कोणाची असते माहिती का, कॉटन, लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस म्हणजे सोयाबीन, ग्राम, त्यानंतर ब्लॅक ग्राम, म्हणजे त्यात पण तेच ग्राम आले. ओके, ऍडव्हान्टेशियस टॅप रूट. रूट सिस्टम वर समजलं तुम्हाला, रूट फक्त तुम्हाला समजायला पाहिजे टॅप रूट कोणचं, ऍडव्हान्टेशियस रूट कोणचं. त्यानंतर कोण्या बेसिसवर येते सर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, पैसा, मासंग, पैसा, रसंग, बरोबर आहे. ही रील आता पाहिली नाही रे, नाहीतर असं गाणं म्हटलं असतं ना. कोण्या बेसिसवर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. पहिला कॅश मध्ये व्यवहार करायचा. मग पहिलं कॅश क्रॉप घे, कॅशच घे तू. कॅश म्हणजे इकली की पैसा. तुम्ही म्हणता सर सगळ्याच इकल्यावर पैसा येतात. विषय काय आहे, कॉटनचा तुम्ही घरी यूज करू शकता का, नाही सर. बरोबर. शुगर केनचा करू शकतो आम्ही. गुळ काढू शकतो. अरे पण गुळ काढू शकता तुम्ही, बंदा गुळ घरी ठेवणार आहे का, खराब होईल ना तो, इकावच लागणार ना तुम्हाला. बरोबर आहे ना. मग शुगर कन झालं, कॉटन झालं, त्यानंतर सनफ्लावर, सॅप. ओके, दुसरं कोणतं येते सर, फूड ग्रेन, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, फूड क्रॉप. फूड क्रॉप म्हणजे सर खायला जे लागते ते, व्हीट, ग्रेन म्हणजे सगळेच ग्रेन आले, ज्वार वगैरे, ज्याचा आपण म्हणजे खाण्यासाठी उपयोग करतो ते. हे इकले की पैसा येते, हे आपल्याला खायला पेरतो आपण. काय सर, पहिलं जे सोयाबीन पीक, हे पण कॅश क्रॉप मध्ये येतं बरं, सोयाबीन. पण ते ऑइल सीड मध्ये आपण लिहितो, नाही तर सोयाबीन पण इच्छतच येते, कारण की इकल्यावर पैसाच येतो ना. ओके, तसं घरी तर आपण तेल काढत नाही. झाले 2 कॅश क्रॉप आणि इकॉनॉमिकच्या बेसिसवर झाले. आता सर तिसरं येतो ऑन द बेसिस ऑफ यूज. त्याचा वापर कसा होतो, 7वं. त्याचा वापर कसा होतो, वापर कसा म्हणजे, आता सर तुम्ही म्हणसान सर सिरियल्स म्हणजे काय असते, सिरियल्स म्हणजे सर अशा गोष्टी की जे ग्रेन काय असतात, स्टार्च एडिबल असतात. बरोबर आहे ना. मग त्यात एक्झाम्पल कोणकोणचे झाले सर, सिरियल्स मध्ये ज्वार, बार्ली. ओके, त्याचं काय असतं, स्टार्च यूज असते. त्यानंतर दुसरं पल्सेस, त्याची काय डाळ खातो आपण. बरोबर आहे. लेग्युम्स असतात. ओके, हे झाले पल्सेसच्या बेसिसवर. त्यानंतर सर तिसरं फॉरेज. म्हणजे काय माहिती का, जे बैलाला खाऊ घालतो ते, फीड, ग्रासेस, आपण असं म्हणू शकतो ग्रासेस. मग त्यात नेपियर ग्रास आलं, एक काटेरी ग्रास आलं, जे काटे लागतात ना अंगाला असं खाजू येते, ते काटेरी ग्रास आलं. ओके, त्यानंतर चौथं, आता याच्यात लय मोठे प्रकार आहे, आपण थोडे रूट क्रॉप म्हणजे काय माहिती का, गाजर दिलं का, मुळा. बरोबर आहे. त्यानंतर चौथं, 5वं स्टारच्या याच्यावर असतं ट्यूबर म्हणल्यावर काय येते, ट्यूबर म्हणल्यावर सर पोटॅटो, स्वीट पोटॅटो, त्याचे काय येतात, ट्यूबर खातो आपण. बरोबर आहे, पोटॅटो. त्यानंतर सर ऑइल क्रॉप. ओके, हे पुसूक मी, ऑइल सीड. ऑइल मध्ये कोणचं, ऑइल कशातून एक्सट्रॅक्ट करतात, ऑइल क्रॉप येतात सर, सोयाबीन मधून करतो, सॅप फ्लावर मधून करतो,
त्यानंतर सनफ्लॉवर मधून करतो, त्यानंतर ग्राउंडनट मधून करतो. ओके. त्यानंतर सर ब्रेवरेज म्हणू शकतो त्याला. हा, बेवरेज म्हणजे टी झालं सर, कॉफी झालं सर. ओके, हे झाले. ओके, 6वं 7वं. त्यानंतर सर नशेच्या गोष्टीला त्यालाच आपण काय म्हणू शकतो, नशेच्या गोष्टीलाच आपण ड्रग म्हणू शकतो. ड्रग मध्ये गांजा. ओके, गांजा. त्यानंतर आपलं पॅपूस म्हणू शकतो त्याला आपण. त्यानंतर सर डबल कोनचे स्पायसेस मध्ये काय येऊ शकतं आपलं संभार वगैरे या गोष्टी. ओके, हे झाले यूजच्या बेसिसवर. आता राहिलं सर बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन. आता बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन मध्ये 8व्या नंबरचं येते बॉटॅनिकल डिस्क्रिप्शन मध्ये मोनोकॉट. आता लहानपणापासून ते शिकेल तेच सांगत बसणार नाही. मोनोकॉट मध्ये व्हीट येते, राईस येतात. ओके, मोनोकॉट म्हणजे तुकडा होत नाही ते. दुसरं डायकॉट. ओके, डायकॉट म्हणजे डाळ, त्याचे 2 तुकडे होतात. ओके. त्यानंतर फॅमिली येते, ग्रॅमिनेसी फॅमिली. त्यानंतर लेग्युमिनेसी. आता फॅमिलीवर आपण दुसरं लेक्चर घेऊ. ओके. त्यानंतर यूज मध्ये आपण हे पण म्हणू शकत होतो की बा ग्रीन मॅन्युरिंग साठी कोणची यूज करतात, धिंचक झालं, हे झालं, सनेप झालं. ओके. आपण क्रॉपचं क्लासिफिकेशन माझ्या हिशोबाने 99% कव्हर अप केलं. 1-2% राहिलेलं असेल ते आपण नंतर बघूया. धन्यवाद इथपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल.